VSK पर्यटन या चॅनलतर्फे संग्राम अण्णाप्पा चौगुले राहणार कौलो येथे आम्ही आज कौलो येथे आलेलो आहोत आणि त्यांचं विशेष कार्य आहे. समाजामध्ये असं विशेष कार्य करणारी फार तुरळक लोक असतात. तर अशा ह्या संग्रामचं आज आम्ही इथे मुलाखत घ्यायसाठी आलेलो आहे. तर मी आता त्यांच्या कार्याविषयी विचारतो. तुमचं नाव काय? माझं नाव संग्राम अण्णाप्पा चौगुले. आणि पूर्वीपासून कौलो गावी. हो. आणि वडिलांचं नाव काय? अण्णाप्पा बाळू चौगुले. वडील ते वडील आहेत. तर तुमचं शिक्षण किती झालं? 12वी. आणि पूर्वीपासून कौलोमध्ये काय? हो. मी असं ऐकलं की तुम्ही बरेचशी समाजकार्य करता. म्हणजे कोणी पुरात एखादा मुलगा बुडाला किंवा नदीत बुडत असेल तर तुम्ही पटकन तिथं धावत जाता, किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही पटकन तिथं धावत जाता आणि त्याला मदत कार्य करता. तर हे अतिशय मोलाचं कार्य आहे. तर याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि सुरुवात कुठंपासून झाली? पहिल्यापासूनच माझी धाडस आहे. म्हणजे लहानपणापासूनच हो, असं काम करायचं. म्हणजे सुरुवातीला असा कुठला प्रसंग आला होता की ज्यात तुम्हाला असं वाटलं की पटकन आपण जावं आणि त्या मुलाला वाचवावं, किंवा पण तुम्हाला करावं वाटलं, असं एक कधी घडलं? म्हणजे सुरुवात कशी? पहिला प्रसंग असा एक झाला की गल्लीतले जे आमचे मयत झालते नदीत पाय घसरून पडलेले होते. 3 दिवस प्रेत गावायला नव्हतं. हां. 3 दिवसानंतर प्रेत आपणच काढलेलं आहे. नाही, पण कळलं कसं तुम्हाला? म्हणजे असं गल्लीतच चर्चा चालू झाली. आपण ते प्रेत बघा गेल्यानंतर ते आपण धाडस करून ते प्रेत काढले. तोपर्यंत दुसरं कोणी धाडस करून काढलेलं नाही, बघितच बसलेले लोक. आणि मग त्याच्यानंतर कुठं आपल्या इथे बुकवाडी पूल आहे, तो वाचवण्याचा प्रयत्न करायचा आपण. म्हणजे बरेचसे लोक ॲक्सिडेंट झाला तर तिथून पळ काढायचा प्रयत्न करतात किंवा नुसतं बघत बसतात. पण तुम्हाला ते तिथं जाऊन प्रत्यक्ष त्या व्यक्तीला मदत करावी असं तुम्हाला वाटतंय. पण इतका चांगला, म्हणजे एका ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा तुमच्या अंगात एवढे चांगले गुण आहेत किंवा तुमचे आहेत, तर ते खरोखरच वाटतं. असं काम करणारे लोक आणि त्यातल्या तरुण मुलं फार कमी असतात. प्रत्येक तरुण मुलाचं असं असतं की फक्त माझ्या पुढचं बघा, मला कुठल्या ह्या केसमध्ये अडकवतील, असं पोलिसांच्या वेळी कधी भीती वाटली नाही का? नाही, मला कधी आधी भीती कधी वाटतच नाही. पोलिसांची वगैरे काय कुठली पासून कंजुनीमधले एक मी प्रेत काढलेले आहे. पळ काढायचा प्रयत्न करतात किंवा पोलिसांची वगैरे काय कुठली पासून कंजुनीमधले एक मी प्रेत काढलेले आहे. सकाळच्या वेळेस पहाटे लवकर 6:30 वाजता 15 फूट खोलमध्ये होतं. ते सुद्धा आपण प्रेत काढलं. ते वर या नव्हतं. त्यानंतर ते करंजुनी मुरगुड करंजुनीतलं प्रेत काढलेलं आपण होतं. आणि माझी एक सवय, माझी कुठली प्रसिद्धी मी केव्हा केलेली नाही. बरोबर. स्वतःच्या जेव्हा मी सगळं करतो. नाही, पण अशा ह्या तुमचे जो उपक्रम किंवा तुमचं हे धाडस आहे ह्याचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे किंवा कुठंतरी नोंद झाली पाहिजे. तर पेपरमध्ये वगैरे ते आलं असेल. पेपरमध्ये पण तुम्ही त्याचा असा मोठा कधीच नाही. पण गावामध्ये असं चौकशी करायला कोण लोक आले होते का की हे संग्राम चौगुले कोण आहे किंवा काय? ते पालकमंत्र्यांनी एकदा आपली चौकशी केली. निश्चितपणे लक्ष घेतली. मग त्याच्यानंतर आता सध्या काय व्यवसाय सुरू आहे? आपली शेती. पण असं वाटतं की आपण मोठ्या कुठेतरी शहरात जाऊन शिकावं किंवा तिकडं वाटते काय असं की आपल्या आईवडिलांची शेती करावी आणि काय नाही? शेतीमध्येच आपण असल्यामुळे शेतीच नाही. म्हणजे हा एक सगळ्यात मोठा गुण आहे की बरेचसे मुलं आपण जास्तीत जास्त शिकून शहरात जाऊन तिथं सेटल होतात. पण तुमच्यामध्ये हा इतका चांगला गुण आहे की तुम्हाला असं वाटत नाही की मी माझ्या पुरतं बघावं. तुम्ही शहरात जा, एखादा मनुष्य जर अडचणीत असेल तर त्याला पटकन तुम्ही धावत जाता. तुम्ही एक ॲक्सिडेंट झालेली पण माझी एक बातमी आली होती की एका मुलाला गेलं होतं आणि तुम्ही पटकन ती ॲम्ब्युलन्स मागवली. नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट वगैरे त्या बाईला केलं कोण. तर ते पण 4 प्लेट तर ते पण आलेलं होतं. तर खरोखरच म्हणजे एका ग्रामीण भागामध्ये कौलसारख्या खेड्यामध्ये तुम्ही एका शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा तुम्ही तुमच्या खरोखर आईवडिलांचं अक्षरशः ऋण फेडलेलं आहे. आणि कौलवसारख्या एका छोट्या गावामध्ये राहून देखील अतिशय धाडसी कृत्य करणाऱ्या संग्रामसारखे तरुण लोक फारच क्वचित आढळतात. तर अशा या संग्रामचा इतर लोकांनी देखील आदर्श घ्यावा. संग्राम हा त्याला काहीही समजलं आहे, कुठं ॲक्सिडेंट झाला आहे किंवा कुठं एखादा मुलगा पाण्यात बुडतो आहे तर तो पटकन आपली सगळी कामं सोडून तिकडेच धावत जातो आणि त्यांना मदत करतो. अशा व्यक्ती समाजात फार थोड्या असतात आणि संग्रामचा आदर्श इतर देखील आदर्श घ्यावा. संग्राम हा त्याला काहीही समजलं आहे, कुठं ॲक्सिडेंट झाला आहे किंवा कुठं एखादा मुलगा पाण्यात बुडतो आहे तर तो पटकन आपली सगळी कामं सोडून तिकडेच धावत जातो आणि त्यांना मदत करतो.